नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यभरातील महत्त्वाच्या 6 बातम्या आपल्याला आपल्या प्रतिनिधींकडून समजून घ्यायच्या आहेत. तर सुरुवात करूया. पहिलीच बातमी मुंबईतून. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा हा विधानसभेमध्ये चर्चेमध्ये आला. घरे तयार आहेत पण रहिवासी ताबा घेण्यासाठी तयार नाहीत. याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेमध्ये माहिती दिली. तर प्रत्येक वेळा रहिवाशांकडून नवनवीन मागण्या येत आहेत असंही देसाईंनी म्हटलंय. पाहूयात. बिल्डिंग तयार झाली, त्याच्यात लोक राहायला नाही गेली, लिफ्ट पडत आहे, भाड्यात फुटत आहेत आणि प्लास्टर्स पडत आहेत. या संदर्भात निर्णय होत नाही व्यवस्थित. आणि दुसरं म्हणजे जेव्हा 2021 मध्ये हे निर्णय झालेला होता की AAAचा ॲग्रीमेंट करूया, त्यामध्ये म्हाडा आणि बिल्डर आणि यांचा करार करा. ते का करत नाही तुम्ही? त्यांची मागणीच तेच आहे की सविस्तर कमीत कमी ते ॲग्रीमेंट तुम्ही करून घ्या. तुम्ही त्यांची मागणी मान्य करत नाही, तुम्ही त्यांचं ऐकत नाही आणि तुम्ही त्यांना फोर्सफुली रूम मध्ये यायला सांगतात. जो आमदार गोरेगांव के हैं, आसपास के हैं, जिनको इस गोरेगांव में सिद्धार्थ नगर पत्राचाल के बारे में इंटरेस्ट है कि लोग घर में आने चाहिए, वापस आने चाहिए, उनकी घर वापसी होनी चाहिए, ऐसे लोगों को आप बुलाइए. और जो माडा के सीईओ हैं, माडा के वीपी है, माडा के और अधिकारी है, उनको आप बुलाइए और इस विशेष बैठक में इस मीटिंग को लीजिए. जे आपल्या म्हाडाच्या नियमामध्ये आहे, म्हाडाच्या प्रचलित कार्यपद्धतीमध्ये आहे, त्याप्रमाणे आपण ह्या इमारती तयार केलेल्या आहेत. त्याला उशी प्राप्त झालेली आहे, त्यांची सगळी लॉटरी निघालेली आहे. जसे जसे एक व्यक्ती त्यातला पुढे आला, अध्यक्ष महाराज, तो ताबा घ्यायला पुढे आला तर त्याला तिथल्या काही स्थानिक लोकांनी दमदाटी करून त्याला मारहाण देखील त्या ठिकाणी केली. त्यामुळं काही लोकांचा वेस्टेड इंटरेस्ट याच्यामध्ये असल्यामुळं ते अशा पद्धतीनं हा प्रकल्प रखडवण्याचं काम करतायत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत. महेंद्र, पत्राचाळीचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजला, यावर प्रश्न उपस्थित केले गेले. यावर देसाईंनी उत्तर देताना असं म्हटलं की चावी घ्यायला जो समोर येतोय त्याला मारहाण होते, त्यामुळे कुणीही समोर येत नाहीये. असे कोण आहेत जिथे की ज्यामुळे ही दहशत आहे? नक्की जगदीश, या पत्राचाळीचा मुद्दा आहे तो विधान भवनात सभागृहामध्ये आमदार ज्या ते विद्या ठाकूर असतील, निल प्रभू असतील, आश्रम शेख असतील यांनी जर ते लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना नगरविकास खात्याचे अधिभार असलेले मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं होतं. काही ना काही अडचणी किंवा काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट केले जात आहेत आणि करारपत्र घेण्यासाठी काही लोक आहेत, ती स्वार्थी लोक आहेत, ती आपला स्वार्थ साधत आहेत आणि हा प्रकल्प रखडवला जातोय असा जो आरोप आहे तो त्यांनी केला आहे. का एक व्यक्ती पुढे आला होता, त्याला मारहाण केली होती आणि त्याला पुढे येऊ दिलं नव्हतं. अशा प्रकारे जे ते काही स्वार्थी लोक आहेत ते अडथळे आणतात, त्यामुळे हा प्रकल्प रखडला जातोय. सोमवारी या संदर्भात ते उच्च न्यायालयात एक निकाल येणार होता, म्हणजे आजच हा निकाल येणार होता आणि तो निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असं जे ते शंभूराज देसाईंनी सांगितलं होतं. मात्र ही नेमकी लोक जे आहेत ती कोण आहेत या संदर्भात जे आहे ते क्लिअर नाही आहे. मात्र लवकरात लवकर या सगळ्या संदर्भात एक समिती गठीत करून जो काय लोकांचे प्रश्न आहेत, कारण काही अस्लम शेख यांनी जो तो प्रश्न उपस्थित केला होता की प्लास्टर पडले आहेत, काही लोकांचे घराचे प्रॉब्लेम्स आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत किंवा त्या सगळ्या चर्चा आहेत त्या बैठकीत केल्या जातील आणि त्यावर संदर्भात एक बैठकही लावली जाईल असं जे ते शंभूराज देसाईंनी विधान भवनात सभागृहात सांगण्यात आलंय. ठीक आहे महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा.